बंधनामध्ये राहून निकी अभिजितकडून काय काय गोष्टी शिकली या गोष्टी अभिजितला ती शेअर करताना दिसते। चला तर बघूया। तर इकडे हे दोघेजण बसलेले असतात आणि निकी सांगते की आपण जे बंधनात अडकलो ना हे दिवस माझ्यासाठी बेस्ट होते, कारण खूप काही गोष्टी मी शिकले आणि माझ्या खूप गोष्टी बदलल्या तुझ्यामुळे। तर अभिजित देखील याला ॲग्री होतो, कारण एक गोष्ट तिने आवर्जून सांगितली की ज्या प्रकारे मी रडत होते तू काय केलंस, अरे नाही नाही रडू दे, तिला पूर्ण मोकळं होऊ दे रडून, एकदा तिच्या मनात जे आहे ते एकदा रडून ती पूर्णपणे एम्प्टी होऊ दे। पण इतर वेळेला जर कोणी असतं तर त्यांनी काय केलं असतं, मला थांबवलं असतं, अरे रडू नको आपण वीक नाही आहोत। म्हणजे ज्या गोष्टी एका महिन्यामध्ये घडल्या नाहीत त्या गोष्टी फक्त एका वीकमध्ये घडल्या असं निकी इकडे सांगताना दिसते। आणि अभिजितला देखील या गोष्टी पटलेल्या असतात, कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की घर एका बाजूला आहे आणि हे दोघं एका बाजूला होते, पण मी कुठेही कोलमडले नाही, मी ताठ मानेनं उभी राहिले, पाठीचा ताठ कणा ठेवून त्यांच्यासमोर उभी राहिले, मी कुठेही डोळ्यातून पाणी पडू दिलं नाही। अशा गोष्टी निकी इकडे अभिजितला सांगताना दिसते। तर निकी अभिजितचं मनापासून आभार मानते की म्हणूनच मी म्हणते की ह्या आठवड्यातले माझ्यासाठी बेस्ट दिवस होते। आता या बेडीतून सुटल्यावर माझं काय होणार आहे किंवा तुझं काय होणार आहे हे तर आपल्याला नाही माहिती, पण हे दिवस मी खूप एन्जॉय केले। दोघांनाही एकमेकांची संगत आवडलेली आहे असंच यांच्या बोलण्यातून दिसतंय। तर निकी विचारते की काल तुला डीपी दादांशी बोलून कसं वाटलं, त्यावर अभिजित सांगतो की मला छान वाटलं, कारण बेडी सुटायच्या आधीच बोललं पाहिजे हे मला माहिती होतं, नाहीतर मला ग्राउंड लेवलपासून सुरुवात करावी लागली असती असं अभिजित म्हणतो। तर निकी म्हणते की नाही रे, तेवढा विश्वास तर त्यांचा तुझ्यावरतीही आहे, पण मी नाही जाऊ शकत पुन्हा त्यांच्यात, कारण खूप डिफिकल्ट आहे। टास्कमध्ये ज्या पद्धतीने मला बोलले, हां दुसरे बोलले असते तर चाललं असतं, पण आपलीच माणसं आपल्याला असं बोलतायत हे नाही सहन करू शकत। आणि तो असतो ना एक आपला मन का, म्हणजे लोकांनाही वाटेल की अरे काय हिला हिची स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का, म्हणजे तो सेल्फ रिस्पेक्ट घालवून मी त्यांच्याकडे नाही जाऊ शकत। नंतर विषय निघतो आर्याचा, कारण बेडी तुटल्यानंतर आर्या कोणत्या ग्रुपमध्ये जाईल याचं डिस्कशन चाललेलं असतं। तर अभिजित म्हणतो की आता मला असं वाटतंय की ती अरबाज बरोबरच राहील, कारण अरबाजशी तिची ट्युनिंग चांगली जुळलेली आहे आणि अरबाजने देखील तिला सहन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की अरबाज बरोबर जाईल। पण यांना हे माहिती नाही की जान्हवीसोबत त्याचं बोलणं झालेलं आहे की हिचं जर ऐकून घेतलं तर ही परत आपल्याला ग्रुपमध्ये जॉईन करेल आणि त्यांना ही गोष्ट नको आहे। अभिजित सांगतो की प्रत्येकालाच वाटतं ना की आपण एक स्ट्रॉंग प्लेअर सोबत राहिलं पाहिजे आणि अरबाज एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, तर आपल्याला एक स्ट्रॉंग प्लेअर बनलं पाहिजे असं कधीच कोणाला वाटत नाही असं इकडे निकी सांगते। आर्याचा हा प्रॉब्लेमच आहे की टीम ए ने ढकलून दिल्यामुळे टीम बी मध्ये आलेली आहे, ही गोष्ट ती कधीच एक्सेप्ट करताना दिसत नाही आणि त्यामुळेच निकी आणि अरबाज या दोघांच्या भांडणाचा ती फायदा घेते आणि अरबाजला निकीपासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते। काय वाटतं तुम्हाला, आर्या आता सध्या घरामध्ये कशा प्रकारचा गेम खेळते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।